अनेक ठिकाणी महात्मा फुलेच्या माध्यमातून योजनेतून आपण ह्या कॅन्सरची ट्रीटमेंट होते, परंतु बरेच दवाखान्यांमध्ये अशी कंप्लेंट आहे की त्या ठिकाणी ते पहिल्यांदा तर सांगतात की तुम्ही ह्या स्कीम मध्ये बसतच नाही, त्यांच्याकडून पैसे आहेत तोपर्यंत ओढले जातात आणि पैसे संपले की त्याच्यानंतर त्याला स्कीम मध्ये बसवलं जातं किंवा त्या ठिकाणी ते स्कीम मध्ये बसवायच्या आधीच त्याची इतकी लूट केली जाते। तर अशा दवाखान्यांवर आपण कारवाई करणार आहात का? सांगितला की या सगळ्या आजार होत असताना जिथं आपण महात्मा फुले आरोग्य योजना करतोय तिथं पेशंटला 2 दिवस अगोदर हेच केलं म्हणजे अगोदर त्याच्याकडून रक्कम घेतली जाते आणि मग नंतर त्याचा एनरोलमेंट केली जाते। तर अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना होत असतील तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळेजण त्याच्यामध्ये जबाबदार आहोत, कारण या सगळ्या राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेमध्ये तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जर काळजीपूर्वक काम नाही केलं तर मग पेशंटलाही राईट रिलीफ मिळत नाही आणि मग अनावश्यक लोकांवरती खर्च करतोय असं होतंय। मी स्वतः पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची एक कमिटी पाटील साहेब आपण नेमलेली आहे, त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी आमदार साहेबांच्या सदस्यत्वाच्या खाली जी काही कमिटी नेमली त्याच्यामध्ये माझी विनंती एवढी आहे सगळ्या पालकमंत्र्यांना आणि सगळ्या आमदार महोदयांना सुद्धा की आपल्या आपल्या जिल्ह्यात आपल्या आपल्या मतदारसंघातल्या लोकांचा रिव्ह्यू घ्या आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये जर काही चूक दुरुस्ती असेल तर तात्काळ तुम्ही सगळेजण सुद्धा सूचना केल्या की शेवटी आपल्या सगळ्यांची एक चांगल्या पद्धतीनं हॉस्पिटल, मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी मागणी केली, आम्ही प्रयत्न केले, आपल्या सगळ्यांच्या सूचना होत्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केली आणि सगळ्या हॉस्पिटल जे परवडत नाही म्हणत होते त्यांचे आपण दर वाढवून दिले। आता दर वाढवून दिले म्हटल्यानंतर अशा तक्रारी येता कामा नाहीत आणि जर अशा येत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमची आणि आमची जबाबदारी आहे, ती कमिटीच्या माध्यमातून आम्ही मॉनिटरिंग करतोय, आपणही चांगल्या पद्धतीने त्याच्यातल्या सूचना द्या, आवश्यकता असेल तर आम्हा सगळ्यांच्यापर्यंत किंवा आमच्या यंत्रणेपर्यंत आपण सूचना दिल्या तर एकाही माणसाकडून जिथं आपली स्कीम आहे तिथं एकाही माणसाकडून पेशंटकडून एकही रुपये घ्यायचा नाही, हा नियम आहे आणि जर असा असेल तर तात्काळ त्या हॉस्पिटलला आपण या योजनेतून बाहेर काढतोय। किंबहुना आता काही ठिकाणी तरी असं होईल की काही लोकांवरती फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल होतील, कारण काही ठिकाणी काही चुका आहेत, अनियमितता आहेत। तर माझी विनंती आहे की या योजनेमध्ये अजून चांगल्या पद्धतीने पारदर्शीपणा आणण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सुद्धा सहभाग वाढूया आणि ज्या चुका असतील त्या दुरुस्त करूया।